सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शासनाच्या विविध निर्णयामुळे मराठी शाळा व सर्व माध्यमांच्या अनुदानित शाळा अडचणीत आल्यात, तर काही शाळा बंद पडल्यात, तर काही बंद पडण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे शासनाला विविध समस्यांची जाणीव होण्यासाठी धुळे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने एक दिवसीय धरणे आंदोलन करत विविध मागण्या शासन दरबारी मांडल्यात। यात 15 मार्च 2024 चा संच मान्यता संदर्भातील शासन निर्णय रद्द करून 28 ऑगस्ट 2015 च्या शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही करावी। राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी भरतीबाबत 28 मे 2025 रोजीचा शिक्षण संचालकांनी काढलेले पत्र रद्द करून शिक्षक भरती मान्यता देणे। शिक्षक भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून वर्षातून 2दा करावी। 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विना अनुदानित अंशतः अनुदानित नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी। 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयानुसार टप्पा वाढ त्वरित देण्यात यावी। वेतनेतर अनुदान 7व्या वेतन आयोगाच्या वेचणेवर मिळावे या प्रमुख मागण्यांकरिता कदापक संघाने एक दिवसीय धरणे आंदोलन केले। यावेळी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी पाटील, अध्यक्ष धुळे जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ धुळे, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ धुळे। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने महाराष्ट्रभर राज्यभर मोर्चे काढले जात आहेत, धरणे आंदोलन होत आहे आणि या सर्व आंदोलनाच्या मागे आमच्या ज्या 4 प्रमुख मागण्या आहेत, याच्यामध्ये जे काही मराठी शाळांची आज ही अवस्था झालेली आहे की आज मराठी शाळा शेवटचा घटका मोजत आहेत आणि शासनाच्या जाचकाठीमुळे शिक्षक भरती होत नाही, शिक्षक कर्मचारी भरती होत नाही। याच्यामध्ये सर्वात मुख्य अडचण आणि पहिली जी मागणी आमची आहे की अगदी 15 मार्च 2024चा जो काही शिक्षकेतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये जे काही संच मान्यता सुधारित शासन निर्णय घेतलेला आहे तर तो रद्द झाला पाहिजे। कारण 20च्या आत जर विद्यार्थ्यांची असेल तर ते वर्गाला शिक्षक मिळणार नाही, 0 शिक्षक मिळणार आहे। याच्यामुळे डोंगराळ भाग असेल, अतिदुर्गम भाग असेल किंवा आदिवासी भाग असेल, अल्पसंख्याक शाळा असतील, तिथं मात्र शिक्षकांना अभावी तो वर्ग विद्यार्थी संख्या अभावी तो बंद पडणार आहे आणि म्हणजे पर्यायी शाळा बंद पडणार आहे, अशा अनेक शाळा बंद पडणार आहे। दुसरी जी आमची मागणी की 28 मे 2025 होती की आपल्या राज्याचे शिक्षण संचालक यांनी एक पत्र काढलेलं आहे की शिक्षकेतर कर्मचारी जे म्हणजे ग्रंथपाल असेल, प्रयोगशाळा सहाय्यक असेल, लिपिक संवर्गाची भरती यापुढे करता येणार नाही, त्यालाही बंदी दिलेली। आणि चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये तर 11 डिसेंबर 2020ला एक शासन निर्णय झाला आणि त्याच्यामध्ये आता कायमस्वरूपी चतुर्श्रेणी कर्मचारी म्हणजे शिपाई हा वेतन श्रेणीवर लावला जाणार नाही, तो मानधनावर लावला जाईल। अशा ज्या काही जाचकाठी त्या रद्द झाल्या पाहिजे। पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांची भरती वर्षातून 2दा झालीच पाहिजे। याच्या पुढचा मुद्दा आमचा की जे काही खडूपणांसाठी वेतनेतर अनुदान शाळांना संस्थांना मिळत होतं तर ते 7व्या वेतन आयोगाप्रमाणे नियमित मिळालं पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाची आमची मागणी की 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जे आमच्या टप्पा अनुदानावर काही शिक्षक कर्मचारी होते, विना अनुदानित शिक्षक कर्मचारी होते, ज्यांची नियुक्ती 1/11/2005 पूर्वी झालेली आहे, ती विना अनुदानित असो का औषध अनुदानित असो यांना जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे। आणि 14 ऑक्टोबर 2024च्या जो काही टप्पा वाढ अनुदानाचा आदेश झाला होता त्या संदर्भात परवा शासनाने जाहीर केलेले तर त्वरित त्या पद्धतीने पुढच्या टप्प्यात अनुदान सर्व महाराष्ट्रातल्या शाळांना मिळावं अशी मागणी आमची आहे। त्यासाठी आजचं हे सर्व आंदोलन आहे। धन्यवाद। जागर जनस्थान करिता रूपक बिरारी, धुळे। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।